नागपूरसारख्या सिटीमध्ये मी घेतलं होतं घर. तर तुम्हाला माझं घर पाहायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला फुल व्लॉग पाहावा लागेल. वेलकम टू माय मिनी व्लॉग. सो आजच्या मिनी व्लॉगची सुरुवात झाली होती ब्रश करण्यापासून. मस्तपैकी ब्रश करून घेतला. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही माझी माव कशी लप्पन चिप्पन खेळून राहिली होती. हिचं म्हणणं असते की मी भरद्यामागे लपते आणि तुम्ही मला असं शोधा की मी कुठे आहे. तर भाई तिचं मस्ती झाल्याच्यानंतर मला घ्यायची होती गोळी आणि मी गोळी घेताना इतकी नाटक करते बघू शकता. मग मम्मीला सोडून दिलं हॉस्पिटलमध्ये. बघू शकता माझी मम्मी कशी येते. तिला माहीत पण नव्हतं की मी शूट करून राहिली होती. जसं माहीत पडलं तसं बघू शकता तिची रिॲक्शन चेंज झाले होते. मग काय मला रूम थोडीशी माझी डेकोरेट करायची होती. तर माझा रूमचा फायनल लुक तुम्हाला दाखवते. मला एक रूममध्ये राहून ना खूप जास्त बोर होते. म्हणजे एकाच रूममध्ये नाही, तेच ते वाईब मला चांगली नाही आहेत, तेच ते डेकोरेशन राहिलं म्हणून. तर मग मी थोडंसं माझ्या रूमचं डेकोरेशन चेंज केलं आणि अशी होती माझी रूम. बघू शकता तुम्ही माझ्या रूमचा फायनल लुक. वाव. आणि राधाकृष्णाची मी नवीन फोटो आणली होती, ते फोटो मी काढून टाकली होती आणि हे लावली होती. सो माझी रूम कशी वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही मला भेटली होती जलेबी. माझ्या एरियामध्ये जलेबी वाटली सगळ्यांना, कारण की कोणाला तरी मुलगी झाली होती त्याच्याबद्दल मग जिलेबी वाटली होती तर जिलेबी खाऊन टाकली. भाई इतना गोड खाना अच्छा नाही आहे, तरी पण मी कंट्रोल करू शकत नाही, खाऊनच घेतलं. मग त्याच्यानंतर करून घेतलं होतं जेवण, वांग्याची भाजी आणि पोळीचा काला खाल्ला. बाहेर गेली होती, पेट्रोल टाकून दिलं गाडीमध्ये, कारण की बाहेर फिरायचं असते तर पेट्रोल पाहिजेच असते बाई. आणि वरुडातले लोक कमेंट करून सांगा की हे घर आपल्या वरुडमध्ये कोणत्या स्पॉटवर आहे, कोणत्या लोकेशनवर आहे. आणि आता हळूच तुम्हाला एक गाडी दिसणार आहे, तर कमेंटमध्ये ह्या गाडीचं नावसुद्धा सांगा की ही गाडी कोणती आहे. तर घरी येऊन पाहते तर बाईची मस्ती चालू होती आणि बाईची मस्ती पाहत पाहत भक्ती लिहून आला होता हासा आणि माझ्या मम्मीला इकडे हासा येऊन होता. म्हटलं चला आपण काही टाईमपास करावं नाही, आपण करून घ्यावं स्वयंपाक. तर मी केला होता मस्तपैकी व्हेज पुलाव, मस्तपैकी पनीर टाकून. आणि मी आणि मम्मीनी जेवण करून घेतलं होतं. मम्मीने जेवली होती वालाच्या शेंगाची भाजी आणि पोळी मी खाल्ला होता बाई, मस्त कोशिंबीर आणि पुलाव. बघू शकता किती टेस्टी झाला होता. त्याच्यानंतर गोळ्या घेणं हे गरजेचंच होतं, कारण की माझ्या नाकाचा प्रॉब्लेम माहीतच आहे तुम्हाला, सांगितलंच होतं मी. तर नाकाचा प्रॉब्लेम नव्हता सांगितला, फक्त नाकात काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, त्याच्या गोळ्या घेतल्या. त्याच्यानंतर मग उद्या मला काय करायचं आहे ते मी एका बोर्डवर लिहत होती. आता मी नवीन हे चालू केलं की मला उद्या जे करायचं असते ते मी एका बोर्डवर लिहत जाईल आणि बस तसंच फॉलो करत जाईन. तर काय माहीत किती दिवस मी तसं फॉलो करेल. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय गाईज.